राजच्या प्रत्येक षटकारासाठी आपण पाहिले तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार सागर चव्हाण यांच्याकडून राजच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतो. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू पंचाने सामना थांबवायचा आहे. जोपर्यंत दोन्ही संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये येत नाही रुद्रस्फोट चिपळूण पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय बेलदार चषक 2021 आणि ह्या स्पर्धा संपन्न होण्यामागे या स्पर्धेचे सर्वेसर्वा राजेश चव्हाण चिपळूण पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे विनोद चव्हाण सिंधुदुर्ग पोलीस स्टेशन यांचा मोलाचा आणि सिंहाचा वाटा आपण पाहतोय. आजच्या सत्रातील दुसरा सामना स्ट्राईकवर आपण पाहिलं तर डावखुरा फलंदाज राज नॉन स्ट्राईक 8 ला चेतन सलामीचं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. जितू मोहिते मॅन फ्रॉम सातारा. जितूचा पहिला चेंडू डावखोऱ्या राजसाठी राजच्या प्रत्येक षटकारासाठी आपण पाहिलं तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला चेंडू आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता मात्र होते. जबरदस्त सुरुवात आहे. खेळाडू टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतो आणि हा देखील या साताऱ्याचा सुपुत्र आहे. क्रिकेटमधील एक मोठं नाव कृष्णा सातपुते. ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू जोरदार अपील आहे. हा इथे मात्र फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय. काय सुंदर सुरुवात आहे. जितू ऑन फायर. डीजे मास्टर व्हॉट अ स्टार्ट. ज्या राजसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलं होतं राजने मात्र फार निराशा केली. ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू होता आणि इथे मात्र छेडखांडी करण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. जितू आणि यष्टीरक्षक आणि आपण पाहिलं तर शॉर्ट फायनलिंगच्या पट्ट्यात असे 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आणि यष्टीरक्षणाची जबाबदारी करतायत धनाजी पवार आपण पाहतो यष्टीरक्षक आणि त्यांचे सुपुत्र बंटी आपण पाहिलं तर शॉर्ट टर्मेनच्या पट्ट्यात पिता पुत्र एकच सामन्यात खेळताना पाहतोय. राईट अप ओव्हर द विकेटचा मारा. सुंदर चेंडू आहे. हलक्या हाताने खेळलाय. कव्हरच्या पट्ट्यात एक धावेने मात्र खातं उघडलं जातं. नवीन फलंदाज मैदानात आपण पाहतोय बंटीने आपलं खातं उघडलंय. धावसंख्या 1 ने वाढते. पहिलं षटक चालू असताना 1 गडी बाद 1 धावसंख्या फलकावरती लागते. प्रभावी षटक आहे. प्रभावी सुरुवात आणि क्रिकेटच्या इतिहासात 2 सख्खे बंधू खेळताना आपण पाहिलं. स्टीव वा मार्क वा अँडी फ्लॉवर ग्रँड फ्लॉवर हार्दिक पांड्या कृणाल पांड्या युसुफ पठाण आणि त्याचंच इरफान पठाण इथे मात्र पिता पुत्र एकाच सामन्यात खेळताना पाहतोय. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. राईट ओव्हर द विकेटचा मारा पुन्हा एकदा जितूचा. हो सुंदर चेंडू आहे. व्हॉट ओव्हर. काय प्रभावी सुरुवात आहे. आतापर्यंत ह्या जितूने 5 चेंडू हाताळताना एका फलंदाजाला बाद केलंय आणि केवळ 1 धाव दिले. कंजूस गोलंदाजी आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आहे. लाईन अँड लेंथ आपण पाहिलं तर अत्यंत प्रभावी आहे आणि जखडून ठेवलंय. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर चेतन सलामीचा फलंदाज इथं मात्र बाद झालेला फलंदाज राज. बॅक टू द पॅव्हलियन पुन्हा एकदा राईट ऑफ द विकेटचा मारा. इनसाइड एज इथं मात्र फलंदाज बाद. काय सुंदर यष्टीरक्षण आपण पाहतोय. धनाजी जबरदस्त गोलंदाजी. पहिलं षटक संपतंय. 2 फलंदाजांना बाद केले. प्रभावी षटक आहे. डीजे मास्टर एक मधुर संगीत.
नवीन फलंदाज स्वप्नील नॉन स्ट्राईक 8 ला स्ट्राईकवर आपण पाहिलं तर बंटी आणि स्वप्नील जोडी आपण मैदानात पाहतोय. पहिलं षटक अत्यंत प्रभावी टाकलं होतं. नक्की जितूने केवळ एक धाव देताना 2 फलंदाजांना बाद केलं होतं. अनिल गोलंदाजी मार्कवर सज्ज. कोट्यातील पहिलं संघपार पत्त्याचं हे दुसरं षटक आहे. सातारा पोलीस अनिल चव्हाण लाख लाख शुभेच्छा. आणि खरोखरच पोलीस दलात सेवेत असलेले आमचे मित्र राज चव्हाण आणि विनोद चव्हाण यांच्या माध्यमातून एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. अकुट टप्प्यात चेंडू बॅटच्याकडे घेऊन हो सुंदर क्षेत्ररक्षण आहे. शॉर्ट थडम्यांच्या पट्ट्यात पिता पुत्र यांची कामगिरी आपण पाहिली तर अर्थातच अत्यंत प्रभावी कामगिरी आहे. यष्टांच्या मागे आपण पाहिलं तर धनाजी पवार कामगिरी पाहत आहेत. तर बंटी त्यांचे सुपुत्र जसे वडील कामगिरी करतात तशाच प्रकारची कामगिरी आपण पाहतो. त्यांचे सुपुत्र बंटीच्या माध्यमातून सुंदर अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. राईट अर्ध विकेट समारा अनिलचा. ओहो वाट डिलिव्हरी अप्रतिम चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा वळतोय. यष्टीरक्षकाचा वेध घेताना निर्धाव चेंडूची सांगता होताना आपण धावसंख्या पाहिली तर षटक क्रमांक 2 5 षटकांच्या सामन्यात 1 गडी बाद 2 गडी बाद 2 काय जखडून ठेवलंय. कंजूस गोलंदाजी आहे अनिल. राईट ऑफ द विकेट खेळण्यासाठी सज्ज नवीन फलंदाज स्वप्नील. ओहो आणि अर्थातच पोलीस दलात सेवेत असलेले अनिल चव्हाण यांची गोलंदाजी आपण पाहिली तर रेग्युलर जसे गोलंदाजी करतात ह्या ऐतिहासिक पोहतला मैदानावरती तशाच प्रकारची गोलंदाजी पाहतोय. वॉट ओव्हर जशा प्रकारचं षटक जितून हाताळलं होतं त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवताना तशाच प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. अप्रतिम सुरुवात आहे निसराळ सातारा संघाची. जकडून ठेवलंय. आणि खरोखरच अनिलचा पुढचा चेंडू राईट ऑफ द विकेट स्वप्नीलसाठी. इथं मात्र बॅटच्याकडे घेऊन पुन्हा एकदा यष्टीरक्षक धनाजी कोणत्या प्रकारची चूक करत नाही. तिसरा झेल धनाजीने पकडलाय. वॉट फिल्डिंग वॉट बॉलिंग अप्रतिम कामगिरी. निसराळ सातारा संघासाठी एक मधुर संगीत डीजे. वॉट अ स्टार्ट ब्रिलियंट स्टार्ट ब्युटिफुल स्टार्ट डीजे मास्टर. एकूण स्थिती पाहिली षटक क्रमांक 2 3 गडी बाद 2. पुढचा चेंडू आहे आपण पाहतो जोरदार अपील आहे. पंच विकास भगत प्रमुख पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत. विकासच्या बाबतीत सांगायचं झालं तर चिपळुणातील एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू प्रमुख पंच स्क्वेअर लेग पंच आपण पाहिलं तर यंग टॅलेंट शुभम कासेकर. गेल्या वर्षीच्या सत्रामध्ये मी ह्याच शुभम कासेकरची भोई समाजाची अखिल भारतीय स्पर्धा संपन्न झाली होती. त्या स्पर्धेत शुभम कासेकरला संपूर्ण स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा किताब घेताना पटकावताना पाहिलं होतं. आणि गुणलेखक म्हणून पाहिलं तर तितकाच दर्जेदार अष्टपैलू खेळाडू संतोष विटमल. राईट ऑफ द विकेट समारा अनिल पुढचा चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू आहे. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये आपण पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते 3. 2 षटकं संपतात. 3 गड्यांच्या बदल्यात धावसंख्येकडे पाहिली तर 3 धावा. काय प्रभावी सुरुवात आपण पाहतोय. पॉवर प्लेची षटकं हाणामारीची षटकं म्हटली जातात. इथे मात्र जकडून ठेवलंय कंजूस गोलंदाजी आपण पाहतोय. आणि निसराळ सातारा संघ देखील दाखवून देतोय की आम्ही तब्बल 150 किलोमीटरचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये कशासाठी आलोय का आलोय. अप्रतिम सुरुवात आहे डीजे.
गुजरात, कर्नाटक, गोवा एकापेक्षा एक महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यातून या स्पर्धेमध्ये संघ सहभागी होताना आपल्याला दिसतील. उद्याचं सत्र अत्यंत भरीव आहे कारण उद्या राजचा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. हो, पुन्हा एकदा बॅटची कडे घेऊन चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. धाव संख्या मात्र 1 निवडते. धाव संख्या आपण पाहिली तर षटक क्रमांक 3, 3 गडी बाद 4. जबरदस्त सुरुवात गोलंदाजी आपण पाहिली ते पहिले षटक हाताळणारा जितू पहिल्या षटकात केवळ 2 धावा दिल्या आणि 2 फलंदाजांना बाद केलं. त्याच्यानंतर त्याच्यावरती कळस चढवताना अनिलने देखील प्रभावी षटक टाकलं होतं, पॉवर प्लेचं दुसरं षटक. आणि ह्या षटकात अनिलने केवळ 1 धाव दिली, एका फलंदाजाला बाद केलं. आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय बॉलर्स नेम जितू कोट्यातील दुसरं आणि संघामार्फत तिसरं षटक आहे. ज्या जितूने पहिलं षटक हाताळताना सुंदर गोलंदाजी केली तो मात्र आपलं कोट्यातील दुसरं षटक घेऊन हाताळण्यासाठी सज्ज आहे. स्ट्राईकवर असणारा डावखुरा फलंदाज राकेश आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर चेतन. राकेश आणि बंटी जोडी मैदानात आपण पाहतोय. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आहे, चेंडूला दिशा दिले मिडविकेटच्या पट्ट्यात तिथे मात्र फील्ड कव्हर केलं जात आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण जशा प्रकारची क्रिकेटमध्ये पार्टनरशिप पाहतो तशाच प्रकारची पार्टनरशिप आपण क्षेत्ररक्षणामध्ये देखील पाहतो. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील एक क्षेत्ररक्षक चेंडू अडवतो, दुसरा उचलतो आणि फेक करतो. तशाच प्रकारचा सुंदर खेळ आपण पाहतो. डीप मिडविकेटच्या पट्ट्यात 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 6. इथं आपण पाहता आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन, आउटसाइड एज पॉईंटच्या पट्ट्यात चेंडू जातो, धावसंख्या 1 ने वाढते. षटक क्रमांक 3, धावसंख्या आपण पाहिली तर 3 गडी बाद 7, 7. लॉस ऑफ 3 विकेट. प्रोग्रेस नाऊ 3rd ओव्हर. अद्याप या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोल्डन चेंडूचा वापर केलाय आणि संतोष विकासकडे वॉकी टॉकी द्यावी लागेल या सामन्यानंतर. आणि अर्थातच या स्पर्धेचं नियोजन अत्यंत प्रभावी नियोजन आपण पाहतो. राजेश चव्हाण आणि विनोद चव्हाण यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि रुद्र अकॅडमीचे सर्व मुलं आणि मुली यांचं देखील अत्यंत मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. मारुती जाधव चिपळूण व्यासपीठावर उपस्थित मान्यवर त्यांचं देखील कौतुक करावं तेवढं थोडं आहे. हार्दिक आभार देखील मानतो. पुढचा चेंडू यू मिस आ हिट, नजर हड्डी, दुर्घटना घडली, क्लीन बोल्ड, बॅक टू द पॅव्हेलियन. बंटी कमांडी दे ऑल ऑफ बॉल. पाहूया आपण कारण ह्या गोल्डनच्या वरती जर समजा षटकार बसला तर 12 धावा मिळतात, 1 मिळाले तर 2, 2 मिळाले तर 4, 3 मिळाले तर 6. परंतु इथे बाद झाल्यानंतर मात्र आपण पाहिलं तर धावा स्कोर मधून मायनस होताना आपण पाहतोय. ज्या अर्थातच 7 धावा फलकावरती लागतात, त्या 7 धावांसाठी कष्ट करावे लागतात, खडतर प्रवास करावा लागतोय. त्या 7 धावातनं गोल्डन चेंडूवरती बाद झाल्यामुळे 3 धावा मायनस होत आहेत. आधीच हौस त्यात पडला पाऊस असे एक म्हणून आपण म्हणतो. अशा प्रकारे 7 धावांतून 3 धावा मायनस होत आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर तिसरं षटक चालू असताना केवळ आणि केवळ 3 धावा फलकावरती लागतात, 4 धावा फलकावरती लागतात. अनिलचा पुढचा चेंडू काय प्रभावी गोलंदाजी आहे अनिलची. जखडून गोलंदाजी करतोय, ब्लॉकवरची गोलंदाजी करतोय, फुल लेनची गोलंदाजी करतोय, खोलवर टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, गुड लेंथवरती गोलंदाजी करतोय. वॉट ओव्हर. जितूची गोलंदाजी पण पाहिली तर आतापर्यंत जखडून ठेवताना 3 फलंदाजांना बाद केलंय. वॉट बॉलिंग. पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघामार्फत तिसरं षटक आहे. राईट ऑफ द विकेटचा मारा खेळण्यासाठी सज्ज आहे बंटी. आणि आणखीन एक आगळा वेगळा नियम ह्या गोल्डन चेंडूचा आपण पाहिला, जो फलंदाज बाद होतो त्याला मात्र जीवदान मिळतं. मात्र जीवदान मिळालं तरी तो आपलं नुकसान करून जातो कारण 3 धावा संघातून मायनस होतात, स्कोर मधून मायनस होतात. 3 षटकं संपतायत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 3 गडी बाद 4. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक दर्जेदार स्पर्धा अर्थात रुद्रस्फोट चिपळूण भव्य विल्दार चषक 2021 असा गेलो आणि असा आलो. कमांड डीजे. चौथं षटक हाताळण्यासाठी तुषार आणि डावखुरा फलंदाज स्ट्राईकवर आपण पाहिलं तर नक्कीच
राकेश आणि तुषार देखील दाखवून देतोय, जर जितू चांगली गोलंदाजी करू शकतो, अनिल चांगली गोलंदाजी करू शकतो, तर मी देखील त्याच संघाचा गोलंदाज आहे, मी देखील चांगली गोलंदाजी करतो. प्रभावी सुरुवात. इथं आपण पाहिलं तर धावसंख्या केवळ आणि केवळ 4 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 4. राईट टॅप ओव्हर द विकेट समारा. आकुट टप्प्याचा चेंडू आणि ह्या चेंडूवरती नक्कीच 4 धावा आहेत. मिलिंगे रन 4 तो बेडा होगा पार. डीज है. अंगारा धावांची गरज होती, तेव्हा मात्र एक महत्वाचा चौकार आपण पाहतोय. डावखुरा फलंदाज राकेशच्या बॅटमधून धावसंख्या 4 ने वाढते. षटक क्रमांक 4. धावसंख्या 3 गडी बाद 8. 3 गडी बाद 8 धावसंख्या फलकावरती लागते. इथं मात्र क्षेत्ररक्षणाचा मध्ये थोडासा बदल केला जातोय आणि डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात डीप मिड विकेट आणि डीप लॉंगॉनच्या पट्ट्यात एक खेळाडू असणार आहे, तर शॉर्ट मिड विकेटच्या पट्ट्यात एका खेळाडूला घेतलं जात आहे. कशा प्रकारचं आक्रमण असणार आहे पाहूया तुषारचं. मागील चेंडू अत्यंत खराब होता, आकुट टप्प्याचा चेंडू होता आणि राकेशनं मात्र आक्रमण करताना 4 धावा संघासाठी वसूल केल्या होत्या. पुन्हा एकदा आकुट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा सुंदर हुकचा फटका आपण पाहतोय. डीप फाईन लेगच्या पट्ट्यात चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 ने वाढते. 9 लॉस ऑफ 3 विकेट प्रोग्रेस न 4th ओव्हर. 4थं षटक चालू असताना धावसंख्या आपण पाहिली तर 3 गडी बाद 9. आजच्या सत्राची दुसरी लढत आपण पाहतोय. रुद्रस्फोट चिपळूण पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय बेलदार चषक 2021 आणि जखडून ठेवलंय निसराळ सातारा संघाने. गोलंदाजी अप्रतिम पाहतोय, धारदार गोलंदाजी आहे, कंजूस गोलंदाजी आहे. इथे मात्र झगडावं लागतंय, प्रयत्न करावं लागतं एका एका धावेसाठी. अर्थातच पवार 11 गुहागर संघाला. आकुट टप्प्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा तू मय धावचीच्या स्वरूपात बॅक टू द पॅव्हेलियन आपण पाहतोय. अर्थातच बंटी बॅक टू द पॅव्हेलियन. 4था धक्का बसतोय, धक्के पे धक्का, तू चलमय आया अशी स्थिती आपण पाहतोय. अर्थातच पवार 11 गुहागर संघाचे डीजे मास्टर एक मधुर संगीत. आणि ह्या बेलदार समाजाचे एक जबरदस्त धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अर्थात विनोद चव्हाण यांच्या विनोद पवार यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे. आणि विनोद पवार यांच्या प्रत्येक षटकारासाठी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर मारुती जाधव, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर या स्पर्धेचे सर्वेसर्वा आयोजक अर्थातच राज चव्हाण आणि विनोद चव्हाण यांच्याकडून प्रति षटकार अर्थातच विनोद पवार यांच्यासाठी प्रति षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आकुट टप्प्याचा चेंडू आहे, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता एसटी रक्षकाचा वेध घेताना धावसंख्या मात्र 9 धावा फलकावरती लागते. षटक क्रमांक 4. इथे मात्र 4 गडी बाद 9. अप्रतिम गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने अधिराज्य गाजवलंय या सामन्यामध्ये. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आपण पाहतोय. दरम्यान 4थं षटक देखील संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 4 गडी बाद 9 जखडून ठेवलंय. आणि आपण पाहिलं तर अर्थातच एक जबरदस्त निसरळ रंगाची सुरुवात आपण पाहतोय. येणाऱ्या शेवटच्या आणि अंतिम 6 चेंडूमध्ये काय घडतंय काय बिघडतंय तो पण एक छोटीशी विश्रांती घेतो. ऐकूया स्वराज्य साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून एक मधुर संगीत डीजे राहुल.
धावसंख्येपुढे धनजीनी देखील आपण पाहतो शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी धनाजीच्या हाती चेंडू सोपवलाय आणि आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलंय. एष्ट्यांच्या मागे सुंदर एष्टी रक्षण पाहिलं होतं, तब्बल 3 झेल टिपले होते आणि अष्टपुली कामगिरी आपण पाहतोय धनाजीची. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट टॅप ऑफ द विकेटचा. ऑफस्टमच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच विकास भगत स्क्वेअर असल्याचे कोण करतात. यस, इट इज वाईट. मिस्टर एक्स्ट्राने मात्र एकदा वाढते. धावसंख्या भरपूर वेळाने पण पाहिलं तर अवंतर धावेने धावसंख्या येते 10-10. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते. हो, यू मिस आ हिट. पुन्हा एकदा क्लीन बोल्ड. बॅक टू द पॅव्हिलियन. विनोद पवार बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे धनाजीने आतापर्यंत त्या षटकामध्ये तब्बल 2 फलंदाजांना बाद केलंय. अत्यंत सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. धावसंख्या होती 10. 6 गडी बाद 10. पुढचा चेंडू राईट टॅप ऑफ द विकेट. निर्धाव चेंडू आहे. काय प्रभावी गोलंदाजी आहे. पहिलं 2 षटकामध्ये आपण पाहिलं जितूने सुंदर गोलंदाजी केली होती. अनिल दुसरं षटक हाताळण्यासाठी आला, त्याने देखील सुंदर गोलंदाजी केली. तुषारने देखील सुंदर गोलंदाजी केली. एकापेक्षा एक सुंदर गोलंदाज आपण पाहतोय. अर्थातच निसराळ सातारा संघाकडे दुरून आलेला संघ आहे. ह्या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतोय. राईट टॅप ऑफ द विकेटचा पुढचा चेंडू फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आहे. चेंडूला ढकललाय पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या पट्ट्यात आउट ऑफ द पार्क. मोठा षटका. डीजे मास्टर. धावसंख्या होती 16. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. बॅटचेकडे घेऊन चेंडू पॉइंटच्या पट्ट्यात एक सोपा झेल सुटतोय. धावसंख्या 1 ने वाढते 17. लॉस ऑफ 6 विकेट. प्रोग्रेस न 5th ओव्हर. लास्ट 1 डिलिव्हरी टू गो. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. 17 धावा फलकावरती लागत आहेत आणि ह्या सामन्यामध्ये वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिली तर पवार 11 संघाचे खेळाडूंनी एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या गाठता येत नाहीये. जशा प्रकारचे मोबाईलचे नंबर आपण पाहतो तशाप्रमाणे वैयक्तिक धावसंख्या आपण पाहतो. प्रत्येक खेळाडूची 0, 1, 2, 3, 0 म्हणजे पण एक जबरदस्त गोलंदाजी. आणि ते आपण पाहिलं तर 5 षटकं देखील संपतात. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर केवळ 18 धावा गोळा केल्यात. 19 धावांचं एक सोपं उद्दिष्ट असणार आहे. 30 चेंडू आणि 19 धावा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एक दर्जेदार स्पर्धा. अर्थातच रुद्रस्फोटचे पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय बेलदार चषक 2021. डीजे मास्टर एक मधुर संगीत.
अकॅडमीचे सर्वेकर्ता, या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व खेळाडूंचे हार्दिक 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 स्वागत।
करतो रमेश, आपण व्यासपीठावर या प्लीज. रमेश मोरवे सातारा संघाचा आपण कुठे असेल तर व्यासपीठावर या. आणि 19 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी आपण पाहिली तर मैदानात पंचांनी सामना थांबवायचा प्लीज. जोपर्यंत दोन्ही संघाचा 12वा खेळाडू येत नाही ते सामना चालू करायचा नाही, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. दोन्ही संघाचा कर्णधार विनंती करतो 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा, नंतर पेनल्टी बसेल 5 धावांची. नियम अत्यंत महत्वाचे आहेत, प्लीज विनंती करतो. बॅट्समनचं नाव सांग रे. स्ट्राईकवर आहे डावखुरा फलंदाज सचिन, नॉन स्ट्राईकला संकेत आणि सलामीचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहिलं स्वप्नील. आणि 19 धावांचा पाठलाग करताना काय जबरदस्त सुरुवात आपण पाहतोय. आणि अर्थातच रमेश पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राज चव्हाण आणि विनोद चव्हाण यांच्या शुभ हस्ते त्याचा यथोचित सन्मान केला जातोय. जर्सीचं अनावरण केलं जातं. मयूर स्पोर्ट्स आणि रुद्र अकॅडमी यांच्या माध्यमातून आकर्षक स्पोर्ट टी शर्ट आहे, फुल टॉस स्वरूपाचा चेंडू आहे, बीमर चेंडू आहे. आणि आपण पाहिलं तर नो चेंडू घोषित केला स्क्वेअर लेग पंच शुभम कासेकर. ह्या चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 धावा मिळत आहेत, 2 धावसंख्या मारते. धावसंख्या स्थिती पण पाहिली तर 19 धावांचं एक छोट्या उद्दिष्टाचा पाठलाग करताना धावसंख्या होती 6. षटक क्रमांक 1 फ्रीट आणि नक्कीच नो चेंडूवरती फ्रीटचा मान देखील मिळतोय. नवीन फलंदाज स्ट्राईकवर येतोय संकेत. राऊंड विकेटचा मारा पुन्हा एकदा फुल टॉस स्वरूपाचा चेंडू आहे, पुन्हा एकदा नो चेंडू. खराब गोलंदाजी आहे आणि छोट्या उद्दिष्ट असताना येथे मात्र गचाळ खराब गोलंदाजी, खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतो. एकूण 5 धावांचा बोनस मिळतोय. एकूण स्थिती पाहिली तर 11 धावा. 19 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 11 आणि केवळ आतापर्यंत 1 चेंडू टाकला गेलाय आणि तब्बल 11 धावा दिल्यात. आणि बिमरच्या स्वरूपात 2 चेंडू गेले आणि पुन्हा एकदा फ्री हिट कंटिन्यू असणार आहे, कारण आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चेंडू टाकले जात आहेत. धावसंख्या होते 11. अद्याप जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ 8 धावांची गरज. राऊंड विकेटचा मारा. खराब चेंडू आहे, अप्रतिम फटका आहे, उत्तुंग षटकार आहे. गोइंग अँड गॉन. कम ऑन डीजे, व्हॉट अ शॉट. षटकार आपण पाहतोय डीप फाईन लेगच्या डोक्यावरून. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू इथे मात्र कव्हरच्या पट्ट्यात सुंदर चेंडू अडवला जातोय. मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पाहिली तर 18. धावसंख्या बरोबरीच सुटते. केवळ आणि केवळ 1 धावेची गरज आहे, कारण 19 धावांचा पाठलाग करताना जबरदस्त सुरुवात आपण पाहतोय निसळ सातारा संघाची. आणि इथे मात्र एक जबरदस्त षटकाराने सामना संपवलाय आणि केवळ 4 चेंडूत धावांचं उद्दिष्ट पूर्ण केलंय. निसराळ संघाने दाखवून दिलंय की एवढ्या दूरहून आम्ही या स्पर्धेत कशासाठी आलोय. जबरदस्त सुरुवात आहे. निसराळ संघाचं हार्दिक अभिनंदन, त्याचप्रमाणे हार्दिक आभार देखील मानतो. स्पर्धेमध्ये सहभागी झालेला स्पर्धा आताच पवार 11 गुहागर संघ आपलं देखील हार्दिक आभार. विनोदजी पवार हार्दिक आभार मानतो, थँक्यू. आणि यानंतर अर्थात दुसरा सामना आहे